Come on, have your new notebooks in your hand. UPSC CSAT. Come on, open the other notebook. So, अरे मला वाटलं एक्स्ट्रा पार्ट आहे तो त्याचा पार्ट आहे. हा, from today we will start the homework for UPSC CSAT also. आणि मी सांगितलं तुम्हाला, ज्या पालकांना आपल्या पाल्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, लक्षात घ्या, पाल्यात जे यश असतं ते त्याच्या एकट्याचं यश नसतं कधीच, त्याच्या परिवाराचं यश असतं. जर तुम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आपल्या पाल्यांकडून असतील तर तुम्हीही तयार राहा. तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारचे होमवर्क सांगण्यात येणार आहेत. जे लोक ते करतील 150% त्यांचे पाल्य त्या खुर्चीपर्यंत पोहोचतील. मग यातलं काय बेसिक गोष्टी, आपल्या पाल्याला लागणाऱ्या गोष्टी, आपल्या पाल्याला लागणारे संस्कार, बाकी काही गोष्टी आपल्या 1 to 1 मीटिंग मध्ये तुम्हाला सांगण्यात येतील. कान गोष्टी असतील काही, आणि काही गोष्टी जनरली सांगण्यात येतील अशा लेक्चरच्या माध्यमातून. नोटबुक लागलं, पेन लागला, पेन्सिल लागली, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणं हे बेसिक कर्तव्य आहे. अलॉंग विथ दॅट चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्या मनामध्ये रुजवणं हे पालकांचं खूप मोठ्या प्रमाणात जबाबदारीचं कर्तव्य आहे. मग त्यासाठी चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय, याची जाणीव असणं देखील गरजेचं आहे. चांगल्या आणि वाईट गोष्टी काय आहेत हे समजण्यासाठी चांगल्या गोष्टींच्या सानिध्यात, चांगल्या विचारांच्या सानिध्यात, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहणं खूप गरजेचं आहे, ज्याच्याशिवाय विचारामध्ये परिवर्तन होणार नाही. आणि जर कुटुंबाच्या विचारामध्ये परिवर्तन नाही झालं तर त्या पाल्याच्या विचारामध्ये परिवर्तन होणार नाही आणि अपेक्षित रिझल्ट येणार नाही. काय लोक म्हणतील नाही 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 नाही, असं नसेल तरी तो कलेक्टर बनू शकेल. कलेक्टर हे मी नोशनल वापरतोय, एक प्रातिनिधिक स्वरूपाचं यश वापरतोय. प्रोव्हाइडेड दॅट कलेक्टर ही आपली सर्वोच्च अचिव्हमेंट आहे असं गृहीत धरून तुमच्या मनात असलेलं कोणतेही यश, पद, चेअर, जॉब किंवा उद्योग किंवा प्रतीथ यश मिळूही शकेल, परंतु जेव्हा त्या पदाला तुम्ही पोहोचता त्याच्यानंतर खरी कसरत चालू होते आणि त्या ठिकाणी तेच लोक टिकतात ज्या लोकांचे विचार श्रीमंत असतात, ज्या लोकांची नीतिमूल्य श्रीमंत असतात. म्हणून पुढचा म्हणजे तिथं पोहोचलं की संपलं असं नाही, पोहोचल्यानंतर खरा प्रवास चालू होतो. आणि या सगळ्यांसाठी आतापासून आपण पाल्यावर कोणत्या प्रकारचे संस्कार करतोय हे त्याला भविष्यामध्ये जगण्यासाठी, ते यश टिकवून ठेवण्यासाठी खूप आवश्यक असतं. म्हणून पालकांना देखील काय काय गरज असेल, म्हणूनच बघा, कुटुंबातील एका व्यक्तीचं यश हे त्या एकट्या व्यक्तीचं कधीच नसतं, ते त्या अख्ख्या कुटुंबाचं, अख्ख्या गल्लीचं, अख्ख्या गावाचं यश असतं. कारण तो पाल्य चांगलं वर्तन करत असल्यामुळं त्याचा सुसंवाद सगळ्यांशी असतो, त्याच्यामुळे सगळ्या लोकांची भावना त्याच्याविषयी चांगली असते. म्हणजे त्याचं यश हे फक्त त्याच्या एकट्याच्या कष्टावर अवलंबून नसतं, तर इतरांच्या भावनारूपी आशीर्वादांवर देखील अवलंबून असतं. त्याचं प्राणी मात्रांवर, शेजारच्या आजूबाजूच्या वातावरणावर कशा प्रकारचं प्रेम आहे याच्यावरून त्याचा स्वभाव डिफाईन होतो. म्हणजे यशाला अनंत गोष्टी लागतात. याचा अर्थ खूप अवघड आहे का? खूप अवघड अजिबात नाही, खूप सहज आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित राहा म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतील, पोहोचतील. आता याच्याविषयी मला असं वाटतं 10 ते 11 लेक्चर्स UPSC साठी घेतले होते, त्यावेळेस याच्यावरती बरंचसं बोललेलो आहे.
ते लेक्चर्स पुन्हा एकदा मी ग्रुपवर टाकतो, वेळ मिळेल तर ते लेक्चर्स बघत जा. आता आपला चालू टॉपिक होता UPSC सीसॅट मधील काय चालू टॉपिक होता, फास्ट कॅल्क्युलेशन किंवा स्पीडी कॅल्क्युलेशन साठी काय करायचं. त्याच्या बाबतीतला सिलेबस मी तुम्हाला 10 ते 11 मुद्दे आहेत, त्यामधले काही मुद्दे मी आज सांगतो. चला ठीक आहे. UPSC सीसॅट, UPSC सीसॅट. बर, काल आपल्या लेक्चर नंतर माझं तुमच्या एका टीचरशी व एका पॅरेंट्सशी बोलणं झालं. मग त्यामधून एक मला क्वेश्चन विचारण्यात आला, सर हे नेमकं 20 पर्यंतचे टेबल, 25 पर्यंतचे टेबल तुम्ही जे सांगितले ह्याची नेमकी गरज काय. लक्षात घ्या, पाढे जर आपण केले, टेबल जर आपण केले, त्याला जसं मी सांगितलं तुम्हाला की त्याला उजळणी हे पहिलं मराठीमध्ये नाव असायचं. आजकाल उजळणी हे नाव आहे का नाही मला माहित नाही, मी ते बुक्स पाहिलेले नाहीत आता लेटेस्ट अलीकडं. तर त्यानं काय होतं, एक तर ब्रेनला तुमच्या चालना मिळते, ब्रेनला एक्सरसाइज मिळतो. म्हणजे आपण जर तलवार घासली किंवा आपला चाकू, घरातला कांदा कापायचा चाकू जर आपण धार लावली तर तो व्यवस्थितपणे कांदा कापतो, लिंबू कापतो, टोमॅटो कापतो किंवा तुमचं पोटॅटो कट करतो किंवा मेथीची पेंडी असेल ते पण. सो काही कट करा, त्यासाठी धार असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जर आपली मेमरी शार्प ठेवायची असेल तर हे एक माध्यम आहे. कोणतं, टेबलची प्रॅक्टिस करणं. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी, त्यामधलं टेबलची प्रॅक्टिस करणं हे बेसिक गोष्ट आहे. मग आता बघा, सपोज काल तिला सांगितलं दुर्वाला आपण प्रातिनिधिक स्वरूपात पुढे घेतलं होतं. सो 311 जा म्हणल्याबरोबर 33 आलं पाहिजे, 312 जा म्हणल्याबरोबर 36 आलं पाहिजे, 313 जा म्हणल्याबरोबर इमिजिएटली 39. म्हणजे ज्या फ्लोनं आपण 310 जा 30, ओके व्हॉट वॉज देअर, 3 चा नव्हता 4 चा टेबल होता ना, 410 जा पर्यंत ज्या फ्लोनं आपल्याला टेबल बोलता आला त्याच फ्लोनं 425 जा तिथपर्यंत, 5 जा नाही बरं का, ते 5 आर 25 आर 425 टाइम्स आर इज इक्वल टू हाऊ मेनी. सो इथपर्यंत आपलं पाठ असलं पाहिजे आणि फ्लो तोच असला पाहिजे जो फ्लो आपला 310 जा आर पर्यंत टिकतो. सॉरी काय, 410 जा आर पर्यंत, 4चा टेबल आहे ना, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. हा जो फ्लो आहे तोच फ्लो आपला 425 आर पर्यंत टिकवता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, 4 1 जा 4. आता असं लिहिण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण लिहू, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20. कम ऑन सांगा, 4 6 जा, कम ऑन टेल मी, 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36 and 4 10 जा 40. पुढं जाऊ आपण, हे 40 इथं लिहितो कारण तुम्हाला खालचं तळ दिसणार नाही. 4 11 जा 44, 4 12 जा 48, 4 13 जा 52, 4 14 जा 56, 4 15 जा 60, 4 16 जा 64, 4 17 जा 68, 4 18 जा 72, 4 19 जा 76, 4 20 जा 80, 4 21 जा 84, 4 22 जा 88, 4 23 जा 92, 4 24 जा 96 and 4 25 जा 100. हा, हे इथपर्यंत अप टू 25 ला फ्लो मध्ये आलंच पाहिजे. आता आपलं टार्गेट काय काय बघा, मी तुम्हाला टेबल्स पाठवले होते बघा, मी तुम्हाला फोटो पाठवलेला आहे. याच्यामध्ये एवढं फन आहे बघा. सो तुम्हाला साधारणतः बघा, 3 चा सहज जमतो, 4 चा सहज जमेल आणि 4 चा टेबल करता करता तुमचं काय होईल, इथं तुमच्या मेमरीच्या मसल्स, इथं मेमरीच्या सेल्स स्ट्रेंथ पकडायला लागतील. आणि वन्स यू आर डन विथ टेबल ऑफ 4 अप टू 25 काउंट,
table of 4 up to 25 count. At this point, you will gain good confidence. बरं, मला एक सांगा, साधा क्वेश्चन आहे. ज्याचा टेबल 10 पर्यंत आहे, 4 10 40 पर्यंत आहे, आणि ज्याचा टेबल 425 100 पर्यंत आहे, दोघांपैकी नॉर्मल कॉन्फिडन्स लेवल आपण चेक केली तर कोणाची चांगली असेल टेबलच्या बाबतीमध्ये, 4च्या टेबलच्या बाबतीमध्ये? ओनली अँड ओनली इज in relation, only and only in relation with the table of 4. सांगा मला, एका विद्यार्थ्याचा टेबल 4 10 40 पर्यंत पाठ आहे, एका विद्यार्थ्याचा टेबल 425 100 पर्यंत पाठ आहे. त्या 4च्या टेबलच्या बाबतीमध्ये चांगला कॉन्फिडन्स कोणाचा असेल सांगा मला? कोणाचा असेल? पॅरेंट्स आणि टीचर्स. पहिल्या मुलाचा 4 10 पर्यंत पाठ आहे आणि दुसऱ्या मुलाचा 425 पर्यंत पाठ आहे. पहिल्या मुलाचा कॉन्फिडन्स जास्त असेल की दुसऱ्या मुलाचा कॉन्फिडन्स जास्त असेल? किमान या टेबल पुरता कोणाचा कॉन्फिडन्स चांगला असेल सांगा मला? पॅरेंट्स आणि टीचर्स. सेकंड. ओके मॅडम, बरोबर आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स लेवल हा अप असेल. दुसरी गोष्ट, ज्याचा 4चा टेबलच 25 पर्यंत पाठ नाहीये, त्याला 5चा टेबल पाठ करताना त्रास होईल का नाही? तर येस, त्रास होणार आहे. कारण का? त्याला 4चाच पाठ नाहीये, त्यामुळे त्याला 5चा टेबल पाठ करण्यासाठी, लर्न करण्यासाठी त्याला तो ते मोटिवेशन नसणार आहे. त्याच्यामुळं धीरे धीरे स्लोली काय होईल? 4चा 5चा 6चा 7चा 8चा. तर हे अप टू 10 काय करायचंय? अप टू 10 आपल्याला 25 पर्यंत करायचंय, अप टू 10. त्याच्यानंतर 10 to 15 किती करायचं आपल्याला? 20 पर्यंत करायचंय. 20 म्हणजे 10 20 200, 15 20 300. देन 16 to 30 पर्यंत आपल्याला काय करायचंय? 16 to 30 इथपर्यंत आपल्याला 15 पर्यंत करायचंय. 16 15 किती होईल मला सांगा? 16 15 किती होत आहे? बरोबर आहे का? 16 15 220 आणि 13 15 किती होत आहे? 30 15 किती होत आहे? 450. करेक्ट आहे का? येस ऑर नो? सो अप टू 15 हे करायचं आणि अप टू 16 to 30 पर्यंत. पुढे आपण बघू. आपल्याला 40 पर्यंत टेबल्स करायचे, 40 पर्यंत. सो मी याला रब करतो किंवा साईडला लिहितो. सो फर्स्ट थिंग दॅट इज युअर टेबल्स. कसे टेबल करायचे? आज सांगितल्याप्रमाणे करायचं. त्याच्यामुळे आता हे 10चं सोडून द्या. आता पहिले टार्गेट आपलं काय? फर्स्ट टार्गेट टेबल्स अप टू 5, ओनली अप टू 5. किती करायचे? 25 पर्यंत करायचे. आणि मग 5 झाल्यानंतर मग 6 7 8 9 चालत. कारण का? 10चा टेबल पाठ करण्याची गरज पडणार नाही आपल्याला. 10चा तर आपोआपच पाठ होईल. मग राहिले किती? 6 7 8 आणि 9. म्हणजे पहिलं 5 पर्यंत झालं की मग पुढचं टार्गेट ठेवायचं 6 to 9. शांतने करा. त्याचे गेन्स काय होतील ते आपण प्रॅक्टिकली बघू एक दिवस. त्याचा फायदा काय होतील ते आपण प्रॅक्टिकली एक लेक्चर त्यासाठी ठेवूनच देऊ. ऑल राईट. सो इतर गोष्टी सांगतो आणि आजचा आपण पॉज घेऊ. सो अलॉंग विथ टेबल व्हॉट डू यू नीड टू डू टू इन्क्रीज द स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन? आता आपलं टार्गेट काय आहे? कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करायचंय? तर ह्या बेसिक गोष्टी करायच्यात. सगळ्यात पहिलं टेबल्स आले पाहिजे आपल्याला. टेबल्स अप टू 40 मी सांगितल्याप्रमाणे. नंबर 2 आपल्याला स्क्वेअर्स पार्ट. ऍडिशन. बरं, याच्या ऍडिशनच्या या अगोदर आपल्याला काय पाहिजे? स्क्वेअर्स पार्ट असले पाहिजे. स्क्वेअर्स अप टू 50. स्क्वेअर्स आपल्याला 50 पर्यंत सगळ्या नंबरचे पार्ट असले पाहिजे. नंबर 3 क्यूब्स अप टू
30 आपल्याला पाठ असले पाहिजे. पुढची गोष्ट आपल्याला ऍडिशन ची प्रॅक्टिस असली पाहिजे. सबट्रॅक्शन ची प्रॅक्टिस असली पाहिजे. नंबर 6 मल्टिप्लिकेशन याची प्रॅक्टिस असली पाहिजे. नंबर 7 डिव्हिजन. देन नंबर 8 quadratic equations. Then number 9 आपल्याला पॉवर्स आले पाहिजे. पॉवर याला घातांक म्हणतो आपण. देन मिक्स्ड सम्स विथ द हेल्प ऑफ ऑल दीज ऍक्टिव्हिटीज. या सगळ्या ऍक्टिव्हिटीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचंय, आपला स्पीड एनहान्स करायचा आहे. कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवायचा आपल्याला. कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवायचा आहे. लेट मी सी. मी लिस्ट लिहिलेली आहे. इफ समथिंग इज स्टिल देअर आय विल सजेस्ट यू वन मोर. मला असं वाटतं एखादा हेडिंग आपला आणखीन राहिलेला आहे. येस, एक राहिलं आपलं. एक राहिलंय, आणखीन एक राहिलं आपल्या यातलं. HCF आणि LCM. नंबर 11 HCF अँड LCM. या 11 टॉपिकची आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे, ज्याचा उपयोग आपल्याला लक्षात घ्या. इव्हन टेबल जरी कम्प्लीट झाले ना आपले टेबल्स, आपला कॅल्क्युलेशनचा स्पीड खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. आणि त्याच्यामधले काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. टेबल्स मध्ये आपलं बरंचसं खेळायचं आहे. सो दिस इज युअर सिलेबस फॉर स्पीड एनहान्समेंट, for a syllabus for fast calculation. What can you write here? Syllabus for speedy or fast calculation. This is the syllabus for fast calculation. दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं इमिजिएटली, आय विल लीव यू विदिन 2 minutes. इमिजिएटली तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरामध्ये चार्ट्स लावायला चालू करायचे. कोणते? सध्या इनिशियली सध्या फक्त तुम्ही टेबलचे चार्ट्स लावा. कसे? ते बघा, तुम्हाला ऑलरेडी पाठवलेले मी. सो दिस इज रिटन बाय मी माय सेल्फ. सो अशा प्रकारे टेबल्स तुम्ही तुमच्या हातानं लिहून चांगले चार्ट पेपर्स आणा आणि घरात आपापले लावा. क्लासरूम मध्ये लावलं तर आणखीन उत्तम होईल. अप टू 10 चे 25 काउंट पर्यंत टेबल आपल्याला पाठ करायचे. ठीक आहे, एक एक करून करा, काही गडबड करू नका. मजा आली पाहिजे, एन्जॉय करत करत करायचंय. तुमच्या मागे कोणी दांडकं घेऊन लागलेलं नाही. सुरुवातीला 1 दिवसात नाही तर 2 दिवसात एक टेबल करा, काही अडचण नाही. मात्र परफेक्ट करा. ऑल राईट. सो कसलीही गडबड न करता सीसॅट मॅजिक, सीसॅट एंटरटेनमेंट, सीसॅट फन म्हणजे सीसॅट मॅथमॅटिक्स आपण व्यवस्थित पार पाडणार आहोत. ऑल राईट. सो काल एक टेबल झाला असेल, कोणाला झाला काय करा टेबल मला सांगा. बरं, उद्या घेतो, आजचा टाइम ऑलरेडी संपलेला आहे. उद्या मी 2 टेबल विचारेन तुम्हाला, एक 3चा आणि एक 4चा. बरं चाल, ठीक आहे, कोणताही 2चा 3चा असेल, 3चा 4चा असेल, मला जो आवडेल ते 2 टेबल तुम्हाला विचारेल मी. कोणतरी मला सांगायचंय. ऑल राईट. विथ दिस शॅल वी पॉज? Yes, sir, we will have pause. उद्यापासून होमवर्क सांगतो UPSC सीसॅटचा. ओके, विल हॅव पॉज. बाय बाय.